Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं आमच्यातर्फे स्वागत आहे. I pray that God may speak to you once again, माझी अशीच प्रार्थना आहे की देवाने परत एकदा तुम्हा सर्वांशी बोलावं that He may touch your heart and your spirit, आणि देवाने तुमच्या हृदयांना आणि आत्म्यांना स्पर्श करावा, that He may show to you की देवाने तुम्हाला दाखवावं how powerful He can be in every case of yours, देव तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये किती सामर्थ्यवान असणार आहे that He may reveal to you आणि देवाने तुम्हाला हे प्रगट करावं, how strongly He stands to those who are His children, किती खंबीरपणे देव अशा लोकांच्या बाजूने उभा राहतो की जी त्याची मुलं आहेत and He lifts them up by His mercy and grace आणि त्याच्या दयेनं त्याच्या कृपेनं त्यांना उचलतो and makes them to rejoice in this world. व या जगामध्ये त्यांना आनंद करायला लावतो. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. How to overcome the raging storms of life. आयुष्यामध्ये येणाऱ्या वादळांवरती मात कशी करायची, How to overcome the raging storms of life. आयुष्यामध्ये येणाऱ्या वादळांवर मात कशी करायची. Many times we wonder, how can I overcome this storm that has prevailed in my life? आणि बऱ्याच वेळेला आपण विचार करत असतो की माझ्या आयुष्यामध्ये हे जे वादळ सध्या सुटले आता त्याच्यावर मात कशी करायची. And so God has His plan आणि देवाकडे देवाची योजना आहे, and He's got His mantra, देवाकडे देवाचा एक मंत्र आहे and once you follow it, आणि एकदा त्यामागे आपण चाललो no storm will really be a storm in your life. किंवा कुठलंच वादळ खरं म्हटलं तर आयुष्यामध्ये वादळ राहत नाही किंवा राहणार नाही. How can I overcome this storm? तर मी या वादळावर मात कशी करू. We'll open our Bibles to Isaiah chapter 26 verse 3. यशाचा 26वा अध्याय त्यातलं 3रं वचन त्यासाठी आपण काढणार आहोत. यशया 26:3. Thou will keep him in perfect peace, whose mind is stayed on thee, because he trusts in thee. यशया 26:3. स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील कारण ते तुझ्यावर भाव ठेवते. Somebody rightly said, कोणीतरी अगदी अचूकपणे म्हटलंय, a great storm is like a sunny day to a person of great faith. मोठं वादळ म्हणजे मोठ्या विश्वासाच्या माणसासाठी एक सूर्यप्रकाशाने भरलेला दिवसच आहे. How true it is. आणि हे विधान खरं पण आहे. Even a great storm is like a sunny day to a person who walks by faith. जो माणूस विश्वासाने चालतो त्या माणसासाठी आलेलं मोठं वादळ सुद्धा सूर्यप्रकाशाने भरलेलाच जणू दिवस आहे. In other words, दुसऱ्या शब्दात faith can see you through every storm of life. विश्वास तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक वादातनं पार नेऊ शकतो. Faith in God. देवावरचा विश्वास. And faith always keeps its eyes focused on God. आणि विश्वास नेहमी आपले डोळे देवावर केंद्रित ठेवतो. That is faith. त्याला विश्वास म्हणतात. The worldly kind of faith is different, जगिक पद्धतीचा विश्वास अर्थातच वेगळा आहे, but the godly kind of faith is पण जो एक दैवी भक्तिमान विश्वास आहे तो असा आहे keeping your eyes on God. की आपले डोळे देवावरती ठेवत जगत राहणे. I remember a time मला आठवतं एक वेळ होती when we were also witnessing the severest storm of our lives. जेव्हा आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला भयंकर मोठी वादळ आल्यासारखं जाणवत होतं. I felt that everything was falling apart. आणि तेव्हा मला असं वाटायला लागलं होतं की सगळं झासवून पडतंय. I mean, things were not really working. आणि गोष्टी हव्या त्या रीतीनं खरोखर होत नव्हत्या. Trouble was all sides. सगळीकडनं त्रास येत होते. I felt that I was plunged into the middle of the storm, आणि मला असं वाटायला लागलं होतं की मी वादळामध्ये अडकलोय and my boat is going to toss over. आणि माझी जीवन नैया आता बुडणार आहे. It's going to sink. आणि आता माझी जीवन नैया बुडणार आहे असं मला वाटलं होतं. But like the disciples of Jesus, किंतु परंतु येशूंच्या शिष्यांप्रमाणे I kept waking up the Lord day by day. मी दिवसोंदिवस प्रभू परमेश्वराला जाग करत राहिलो. Day and night I kept waking him up, दिवस रात्र मी प्रभूला जाग करत राहिलो. and in a way was asking him, आणि अशा रीतीनं की जणू मी त्याला विचारत राहिलो Lord, की प्रभू don't you care for us? तुला आमची काळजी नाही का. Don't you care for me that I'm drowning? आणि माझी तुला काळजी नाहीये का प्रभू, मी बुडायला लागलोय. Amen. आमेन. It seemed as though he was not hearing me. असं वाटत होतं किंवा वाटायला लागलं होतं की बहुतेक प्रभू माझं ऐकत नाहीये. But then I sensed him say, पण मग पश्चात मला प्रभू असं म्हणताना जाणवला but Peter, की पीटर, I am with you in the boat, मी या नावेत तुझ्या बरोबर आहे. in that storm, त्या वादळात and my watch is over you. आणि माझी नजर तुझ्यावर आहे. मी तुझ्याकडे देखरेख ठेवतोय.
As you watch me, I watch over you. जसं तू माझ्याकडे पाहत आहेस तसं मी तुझ्याकडे पाहत आहे. No storm is too big that it can drown a child of God. तर तसं कुठलंच वादळ एवढं मोठं नाहीये की जे देवाच्या मुलांना पार बुडवूनच टाकेल. अशी वादळ अजून बनली नाहीत. And so he seemed to tell me, I have chosen you with a purpose. आणि जणू काही प्रभू मला त्यावेळेला असं म्हणत होता, असं मला जाणवलं की पीटर मी तुला काही संकल्पाने निवडलंय You will not sink. आणि तू काही बुडणार नाहीस. Be assured. तर तू ही खात्री बाळग. You know, yesterday I and my wife, we were walking काल मी आणि माझी बायको चालायला गेलेलो. and we were discussing on the same subject. चालत असताना हाच विषय आम्ही बोलत होतो. Because when I was alone in my prayer room, कारण मी माझ्या प्रेयर रूम मध्ये एकटा असताना I was thanking the Lord. मी प्रभूचे आभार मानत होतो. And I said, before I leave this earth, I'm going to write something, आणि a मी book प्रभूला म्हणत about your होतो, grace and your mercy on my प्रभूला मी life. म्हणत होतो की प्रभू हे जग सोडून जाण्या अगोदर मला ना तुझ्या कृपेवर तुझ्या दयेवर एक पुस्तक लिहून गेलं पाहिजे. I won't write about your judgment, but I will surely write about your mercy and grace. आणि तुझ्या न्यायाविषयी मी त्यामध्ये काही लिहिणार नाही, पण तुझी दया आणि तुझी कृपा जी आहे त्यावर मी खूप काही त्या पुस्तकात लिहीन. At every step of my way, I have seen is magnificent mercy. माझ्या मार्गाच्या प्रत्येक पावलाला देवाची वैभवशाली दया मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे. Amen. आमेन. And then the Lord took me to the book of Isaiah. आणि मग ना प्रभूनी मला यशाच्या पुस्तकाकडे नेलं. And he asked me to read this verse that I am taking today. आणि आज जे वचन मी घेऊन तुमच्याशी बोलत आहे ते वचन देवाने मला माझ्या प्रार्थनेच्या खोलीत काल वाचायला लावलं. Thou will keep him in perfect peace whose mind is stayed on thee because he trusts in thee. स्थिर मनाला म्हणजे ज्याचं मन स्थिर आहे त्या स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील कारण की ते तुझ्यावरती भाव ठेवतायत. I mean, I felt such great peace आणि मग मला एवढी मोठी शांती जाणवली ना that from then on I felt that, I'm ready to face any kind of storms in my life. की त्यापासून पुढे मग मला परत असं वाटायला लागलं की आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही वादळाला तोंड द्यायला मी सज्ज आहे. कम व्हॉट मे, आय एम रेडी. I mean, there were many storms in my life and God took me to this scripture verse. तसं तर आयुष्यामध्ये अनेक वादळं येऊन गेली पण देवाने मला या शास्त्रवचनाकडे नेलं. Even that time. त्याही वेळेला देवाने मला या शास्त्रवचनाकडे तेव्हाही नेलं होतं. And I want to draw your attention to this scripture verse which is very powerful. आणि मला ना तुम्हा लोकांचं लक्ष या शास्त्रवचनाकडे वेधून घ्यायचंय. हे शास्त्रवचन फार सामर्थ्यशाली शास्त्रवचन आहे. यशाया 26:3 या वचनावर मी बोलतोय. But it didn't mean that I couldn't feel or sense the impact of this storm. पण याचा अर्थ असा लागत नाही की जे काही वादळ जीवनात आलं होतं त्याचा काहीच परिणाम आणि काहीच इम्पॅक्ट माझ्यावर झाला नाही असं नाही. शेवटी ते वादळ आहे, परिणाम होतात. We all suffer in the storms of life. आणि आयुष्याच्या वादांमध्ये आपल्या सगळ्यांनाच त्रास होतो. त्रास आला की बेटा त्रास होणारच आहे. तो त्रास आहे, तो त्रासच देतो. But there was this great comfort पण there एक मोठं सांत्वन होतं that I felt somehow Jesus is going to rescue me out of it all. की जे मला सारखं जाणवत राहिलं की नाही येशू मला या सगळ्यातनं बाहेर काढतील. मला येशू या सगळ्यातनं बाहेर काढणार आहेत. For the past 32 years, I have been having this great comfort that you are in the storm, but don't worry, I will remove आणि you. गेली 32 वर्ष मला हे सांत्वन लाभत राहिलंय की तू आहेस वादळामध्ये पण तू काळजी करू नकोस, त्यातनं तू बाहेर पडणार आहेस. That was the time I felt that many whom I thought were friends had really deserted me. आणि त्यावेळेला मग मला असंही वाटायचं की ज्या अनेकांना मी मित्र मानायचो त्यांनी मला सोडलंय. Yes. होतं असं. And God हो ना? shows to us. आणि देव दाखवतो आपल्याला. Because those who stay with you in the storms are your real friends. कारण वादांमध्ये जे तुमच्या बरोबर राहतील ते तुमचे खरे मित्र. I felt like Joseph who was cast to the pit by the very people I called as my friends. आणि मला असं वाटायला लागायचं किंवा वाटायचं की योसेफ ज्यांना मित्र मानायचा त्याच्या मित्रांनीच त्याला जणू खड्ड्यात फेकल्यासारखी अवस्था मला असं वाटायचं. The one, I mean, his own family. म्हणजे मित्रही नाही, ते योसेफाचे सख्खे भाऊच होते ज्यांनी त्याला खड्ड्यात फेकला, विकला, काय काय नाही केलं. He thought they were his friends, आणि योसेफाला वाटलं की अरे माझे भाऊ म्हणजे माझे मित्र आहेत my family member. आणि माझ्याच परिवारातले सदस्य आहेत. How can they ever go against us? कसं माझ्या विरुद्ध जातील आणि माझं वाईट योजतील. But that is the thing. पण तेच आहे ना, This world is very evil. हे जग फार वाईट आहे बेटा. Sometimes those whom you think they are very close are very far. कधी कधी ज्या लोकांविषयी आपल्याला असं वाटतं की हे माझ्या फार जवळचे आहेत ते फार लांब असतात ऍक्च्युली. And those who we think are very far are real close. आणि ज्यांच्याविषयी आपल्याला असं वाटतं की हे फार लांब आहेत ते फार जवळचे असतात.
And it was raging, and I had no idea why this storm was after me. आणि ही वादळ सुटलेली होती माझ्या जीवनावर आणि मला कळत नव्हतं की एवढी सगळी वादळ म्हणजे माझ्या जीवनावर का. But see, I felt that we all need the storms of life at times. पण पहा मला जाणवलं बरं का की नाही आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी वादळ यायची गरज असतेच बेटा. You know, God in His great wisdom sometimes permits storms to come in our आणि lives. देव ना त्याच्या महान ज्ञानामध्ये कधी कधी आपल्या जीवनात वादळ येऊ देतो See? की जाऊ देत ही वादळ त्याच्या जीवनात खाऊ देत कसता. The disciples were in the boat with शिष्य नावेत Jesus, होते येशून बरोबर शिष्य नावेत होते but storms were there. पण तरी वादळ होतं. It was not that Jesus was not in the boat with the disciples. असं तर काही नव्हतं ना की येशू तिथे नव्हते येशू नावेत नव्हते किंवा येशू तिथे कुठेच नव्हते आणि मग वादळ आलं. Sometimes we say, oh, how dare you storms come when Jesus is in the boat? कधी कधी आपण म्हणतो वादळांना बघून की अरे वादळांमध्ये कशी काय एवढी हिंमत झाली येशू माझ्या नावेत असताना माझ्यावर यायची. If Jesus was not in the boat and then the storms would have come, I would have understood. पण मी म्हणतो येशूचं नावेत नसते आणि मग वादळ आली असती तर मी समजून घेतलं असतं. But पण the Lord of the storms is in the boat, and yet the storms dare to come against us. वादळांचा प्रभू माझ्या नावेमध्ये असताना वादळ माझ्या विरुद्ध येतातच कशी हिम्मत कशी करतात ही वादळ माझ्या विरुद्ध यायची जेव्हा येशू से- माझ्या नावेत हजर असतात. You will never know it fully. तुम्हाला हा प्रकार जो आहे ना तो पूर्णपणे कधीच कळणार नाही. But God does permit it from time to time. पण एक नक्की आहे देव प्रत्येकाच्या आयुष्यात वादळ थोड्या थोड्या वेळाने येऊच देतो. God allowed the children of Israel to go through another way into the desert. देवाने इस्रायली मुलांना रानात दुसऱ्या मार्गाने जायला लावलं It was a long way, आणि तो लांबचा मार्ग होता. but yet God in His wisdom took the long route. तरी देवाने त्याच्या ज्ञानात त्यांना लांबचा मार्गच पत्करायला लावला आणि चालायला लावलं. And you have to follow that route. आणि तो जो मार्ग देवाने दिलाय त्या मार्गात आपण चालायला पाहिजे. Bible says in Deuteronomy 8 verse 2, अनुवाद 8 आणि त्यातल्या दुसऱ्या वचनामध्ये बायबल म्हणतं God put the people to the test to humble them and to see what was there in their heart. अनुवादाचा 8वा अध्याय आणि त्यातल्या दुसऱ्या वचनामध्ये बायबल म्हणत आहे आणि यहोवा तुझा देव याने तुला नम्र करायला आणि तू त्याच्या आज्ञा पाळशील किंवा नाही याविषयी तुझ्या हृदयात काय आहे ते जाणण्यासाठी तुझी परीक्षा करायला 40 वर्ष तुला असं रानात चालवलंय Yes, की whether they तुझ्या would be हृदयात obedient, नेमकं आहे तरी काय whether they would be obedient to Him. आणि तुम्ही आज्ञा पालन करणार आहात की नाही. He did it to teach them that man does not live by bread alone, आणि देवाने हे सगळं त्यांना असं शिकवायला केलं की हे शिकून घ्या मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही but by every word that proceeds out of the mouth of God. तर प्रत्येक शब्द जो देवाच्या मुखातनं बाहेर पडतो त्या शब्दावर मनुष्य जगतो हे शिकावं लोकांनी म्हणून देव या गोष्टींची परवानगी देतो. So this was for teaching purpose. म्हणजे काय ही परत एक शिकवणूकच आहे ज्या संकल्पाने देवाने हे सगळं होऊ दिलं. The ones that were to find out whether they would obey or not were the people of God themselves. आणि देवाचीच लोक होती ती की ज्या देवाच्या लोकांकडनं देवाला हे समजून घ्यायचं होतं की हे आज्ञापालन करणार आहेत की नाही कुठल्या वावग्या दुसऱ्या लोकांकडनं नाही पण जी माझी लोक आहेत ना ती माझ्या आज्ञापालनात राहणार आहेत की नाहीत हे मला तपासायचं आहे म्हणून चला राहणार. Many times in life we are tested. तसं बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात आपली पण पारख होते कसोट्या येतात टेस्टिंग येतं. Not that God should understand. असं काही नाही की यामध्ये देवाला कळावं देवाला समजावं. God already knows whether you will stand or fall. देवाला सगळं माहिती तो अंतर्यामी देवाला हे पण माहिती आहे की या टेस्ट मध्ये तू पडणार आहे का उभा राहणार आहे. Like Jesus said, Peter, I know you would fail this test, जसं येशू म्हणाले ना पेत्राला की मला माहितीच आहे पेत्रा या परीक्षेत तू नापासच होणार आहेस but I have prayed for you. पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली नो वरीज. But this happened so you will learn how strong you are. पण हे अशासाठी घडलंय की तुला कळावं तू किती बळकट आहेस की नाही आहेस. So we can learn things about ourselves. म्हणजे काय की या सगळ्या ज्या परीक्षा जीवनात येतात वादळ जीवनात येतात त्यामध्ये आपण स्वतः शिकतो आपल्या स्वतःविषयीच आपल्या डोक्यात प्रकाश पडतो की अरे च्या मी अशी आहे. See? Tribulations and persecutions are courses which everyone has to be enrolled in the University of Experience. त्रास आणि संकटना अनुभव नावाच्या विद्यापीठामध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल तर त्रास आणि संकट या धावपट्टीवरती पळत आपल्याला त्या अनुभवांच्या युनिव्हर्सिटीमध्ये दाखल व्हावं लागतं. And we all have enrolled ourselves in the University of Experience. आणि अनुभवांच्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण सगळ्यांनीच आपली नावं नोंदवलेली आहेत. अनुभव सगळ्यांना हवेत ना याचाच अर्थ असा की अनुभवाच्या युनिव्हर्सिटीत आपण दाखला घेतलाय.
if you have enrolled yourself in the university of experience, then surely trials and tribulations are part of that आणि experience. अनुभवाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही लोकांनी दाखला घेतलेला आहे तर संकट, वादळ, त्रास, परीक्षा, कसोट्या हे सगळं त्याचा भाग आहे. In fact, storms are ladders to our greatness. उलट पक्षी आपली जी काही थोरवी असते त्या थोरवीसाठीची हे त्रास आणि वादळ म्हणजे एक शिडी आहे. Once you give the test, that means you are going to go to another class. एकदा आपण परीक्षा दिली की आपल्याला माहिती असतं आपण वरच्या वर्गात जाणार आहोत, पुढच्या वर्गात. Every time you give the test, that means you are going to climb up. ज्या दर वेळेला आपण परीक्षा देतो आपल्याला माहिती असतं की मी दुसरीतनं तिसरीत जाणार आहे. So you need to take heart and persevere in those challenges. तर तुम्ही त्याला धीराने राहून त्या सगळ्या संकटांमध्ये, वादळांमध्ये चिकाटी बाळगायची, सहनशीलता बाळगायची आणि त्यातनं जायचं. Like when I was in the world, जसं जेव्हा मी जगात होतो ना, I had also my share of storms. माझ्याही जीवनामध्ये माझ्या वादळांचा वाटा मी अविश्वासू असताना सुद्धा येऊन गेलेला आहे. I lived a tough life, माझं जीवनच म्हणजे इतकं अवघड कडक होतं ना की विचारू नका. having lost my father at a very young age. एक तर वडील मी फार लहान असताना वारले Life was very hard. आणि मग आयुष्य इतकं खडतर झालं की विचारायला येऊ नका किती खडतर झालं. But पण one dream when I was about 14 years old, जवळपास मी 14 वर्षाचा असताना एक जे स्वप्न मी पाहिलं it is to come on regular basis. ते नियमितपणे सारखं मला येत राहायचं, स्वप्न पडत राहायचं It always stayed with me. आणि सारखं ते स्वप्न मला पडायचं आणि माझ्या मनात ते रेंगाळत राहायचं, ते सारखं पडायचं. It was a very mysterious kind of dream. आणि असं रहस्यमय स्वप्नच होतं ते. मी जवळपास 14 वर्षाचा होतो तेव्हा. I used to see colored cotton and linen cloth hanging on the line. मला ना रंगीत रंगीत अशी तागाची वस्त्र, कॉटन कपड्याची वस्त्र टांगलेली अशी दिसायची And I would be going in between them. दोरीवर टांगलेली आणि त्या सगळ्या वस्त्रांमधनं कापडांमधनं मी जातोय असं मला दिसायचं. And I used to greatly rejoice. रंगीबिरंगी कापड आहेत आणि मी खूप आनंद करायचो. I mean, this kind of dream had no meaning outside the realm of the spiritual. आता अर्थातच या पद्धतीच्या स्वप्नाला आध्यात्मिक स्तर जर गाठलं तरच अर्थ आहे. बाकी आध्यात्मिक स्तराला सोडून या पद्धतीच्या स्वप्नांना काही अर्थ नसतो. But it would really excite me. पण मला त्यातनं फार आनंद व्हायचा ते स्वप्न मी बघितल्यावर. I couldn't share that kind of supposedly weird dream to the world. पण अशा पद्धतीचं म्हणजे जगाच्या दृष्टिकोनातनं विचित्रच म्हटलं जाईल असं स्वप्न मी कुणाला सांगू शकत नव्हतो. But it would excite me. पण मला मात्र ते स्वप्न पाहिल्यानंतर आनंद व्हायचा. And through it, God showed me आणि त्याद्वारे देवाने मला दाखवलं that your life may be black and white right now, की तुझं जीवन आत्ताला जरी काळं पांढरं असलं but I will make it colorful तरी very soon. सुद्धा तुझं जीवन मी फार लवकर रंगीबेरंगी करणार आहे. The same kind where Jacob gave colored garment to his son Joseph. तसंच काहीतरी ना जेव्हा याकोबाने आपला मुलगा योसेफ याला रंगीबेरंगी रंगाचा झगा दिला तसं काहीतरी. Like your life is black and white, but wait, this is the colored life you will have. की तुझं जीवन काळं पांढरं आहे सध्याला पण थांब असा हा इतका विविध रंगांनी भरलेला झगा तुला मिळणार आहे. I had been troubled by the devil when I was young, आणि मी लहान असताना ना सैतान सुद्धा येऊन मला त्रास द्यायचा बरं का. but पण through all the storms of life, माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या वादळांमधून it was the calling of God that made me to share the word of God for more than 30 plus years. हे जे काही देवाचं पाचारण माझ्यावरती अवतरलं त्यातून आज 35 वर्षाहून जास्त वर्ष झाली मी लोकांना सुवार्ता सांगत आहे. Amen. With what one can be and what God can do to a soul in His mercy. आणि एक अशा गोष्टीचं उदाहरण की एखादा माणूस काय असू शकतो आणि त्याचं काय बनतं बघा. Just recently, about 5 years back, आता एक सुमारे 5 वर्षांपूर्वी when I was praying, मी प्रार्थनेला बसलो the होतो Lord reminded me of that dream. आणि प्रभूनी परत मला आठवण करून दिली त्या स्वप्नाची. Do you understand now this dream? आता तुला कळतं पीटर हे स्वप्न आता कळलं तुला. तू लहान असल्यापासून हे स्वप्न तुला पडायचं आता समजलं. I called you for this purpose. मी याच कारणाने तुला जन्म घातलाय आणि याच्यासाठीच मी तुला पाचारलंय. Amen. आमेन. And as I encountered so many of life's struggles and आणि challenges, अर्थातच आयुष्यामध्ये अनेक संघर्षांना आव्हानांना जसं मी तोंड देत गेलो I realized मला कळलं that millions of people are dealing with the internal battles and demons. खोऱ्यानी अशी माणसं आहेत की जी आतून ना झगडा करतायत सैतानाविरुद्ध, दुरात्म्यांविरुद्ध. Like the ones I was battling, जसं एकेकाळी माझा पण झगडा सुरू होता सैतानाविरुद्ध. I couldn't pinpoint what was causing my
seemingly constant failures in life, आणि मला इशारा करून एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे इशारा करून मला सांगताही येत नव्हतं की मला सारखं सारखं माझ्या जीवनात अपयश का मिळतंय disappointments, rejections in life. आणि नाराजी माझ्या जीवनात का येत आहे, मला नाकारल्यासारखं का होत आहे, म्हणजे कोणी मला स्वीकारतच नाहीये, हे सगळं एखाद्या गोष्टीकडे इशारा करून मी सांगू शकत नव्हतो की याच्यामुळे माझ्या जीवनात हे होत आहे. I mean, it was really tough for हे us. खरोखर अवघडच होतं जीवन. Very few people would have really gone through such a hard time. आणि फार कमी लोक इतक्या अवघड प्रसंगातनं जातील, राहतील आणि शेवटी जगतील जेवढ्यातनं मी गेलोय. The neighbors all would keep a byword and a proverb for our family. म्हणजे आमचे शेजारी पाजारी पण आमच्या परिवाराला एक असा टोमणा मारत राहायचे, काहीतरी नाव ठेवून द्यायचे. But then I realized पण मग मला कळलं I was given a gift. की मला देणगी देण्यात आली आहे. I had the ability to see what many couldn't see or much less understand. आणि अनेक लोकांना जे दिसणार नाही आणि अनेक लोकांना जे फारसं कळणारही नाही ते कळायची आणि दिसायची कुवत माझ्यात देवाने घातली. ही देणगी देवाने मला दिली. I could see in the supernatural. म्हणजे अलौकिक जगतात मला पाहता यायचं, माझे डोळे उघडायचे अलौकिक जगताकडे, जे साधारणतः माणसांचे उघडत नाही. It all started when a magician brought my soul out of my body. आणि या सगळ्याची सुरुवात कशी झाली माहितीये, माझ्या घरी मी लहान असताना एका जादूगाराला माझ्या वडिलांनी घरी आमंत्रित केलं जादू करायला. And he brought my soul out of my आणि body. त्यांनी काय केलं, तो जादूगार आला आणि त्याने माझा जीव बाहेर काढला. And that's how I could see myself sitting on the chair slumped. आणि मग मला दिसत होतं की माझं शरीर तिथे खुर्चीवरती असं पडल्यासारखं बसलंय But I was standing there. आणि माझा जीव मात्र इकडे आहे, इकडे उभा आहे, जाणवत होतं मला. And then I realized मग मला कळलं body is one and the soul is another. की शरीर एक वेगळी बाब असते आणि जीव एक वेगळी बाब आहे, हे तेव्हाच मला कळलं. And I was just 10 or 11 years आणि काही old. फार मोठा नव्हतो मी, 10-11 वर्षाचा असेल बहुतेक तेव्हा But मी. I can still very clearly remember that scene. पण मला अगदी स्पष्टपणे ते चित्र आठवतं बरं का. माझ्या घरात कशा रीतीनं माझ्या वडिलांनी तो जादूगार आणला आणि पुढची सगळी स्टोरी झाली. And so I would rely on the dreams that God was engaging me into. तर देव ज्या कुठल्या स्वप्नांमध्ये मला गुंतवायला बघत होता त्या स्वप्नांमध्ये मी गुंतत गेलो. And I knew that there was some destiny written for me. आणि मला कळलं की नाही, कुठेतरी देवाने काहीतरी माझ्या आयुष्यात संकल्प केलेला आहे. And how my enemy would manifest to tarnish my soul and my fighting spirit. आणि कसं शत्रू येत असे आणि मी जो काही संघर्ष करत आहे त्यामध्ये माझ्या विरोधात उभा राहत असे. See, when I was small, when the devil used to try to strangle me. मी लहान असताना सैतान यायचा आणि माझा गळा दाबायचा प्रयत्न करायचा. सैतानाने मला त्रास दिला आहे, जे मी तुम्हाला सांगितलं त्याचे उदाहरण. I want you to understand माझी इच्छा एकच आहे बेटा that की you have तुम्हाला to, कळावं you have to pay attention to how those trials and falls will always lead you to victories. त्या सगळ्या समस्या, ते सगळं पडणं धडणं उठणं कसं शेवटी आपल्याला विजयाकडे घेऊन जातं हे तुम्हाला कळायला हवं. If you fix your eyes on जर तुम्ही Jesus. तुमचे डोळे येशूंवरती केंद्रित ठेवले तर बरं का. And within the adversity, there were countless lessons that म्हणजे I असे had to अगणित learn. धडे मी शिकून घेतले त्या सगळ्यामध्ये. जो काही सैतान विरोध करायचा, हे जे काही अनुभव मला आले, And I was destined to obtain success in my journey. आणि एकच संकल्प होता की माझ्या या यात्रेमध्ये मला यश मिळणार आहे. With the help of the Lord. देवाच्या मदतीनं माझ्या या जीवन यात्रेत मला यश मिळणार आहे. हा एकमेव संकल्प माझ्या जीवनाचा आहे, हे कुठेतरी तेव्हापासूनच मला कळलेलं. And so even after I became the believer, मग एक वेळ आली की मी झालो बिलीवर, ज्याला म्हणतात विश्वासू. trials were there. म्हणजे मी येशूंकडे आलो. त्याच्यानंतर सुद्धा आयुष्यामध्ये त्रास होते गेले But नाही. I knew पण मला मग परत कळलं my destiny is written. की माझ्या आयुष्याची दिशा काहीतरी देवानी वेगळी लिहून ठेवली आहे. You know, most of us are guilty of the same sin committed by the Israelites. तुम्हाला माहिती आहे की इस्रायली लोकांनी जे पाप केलेलं आहे त्या पापाविषयीनं आपल्यातले अनेक लोक सुद्धा दोषी आहेत. म्हणजे तेच पाप आपल्याकडनंही झालेलं आहे. Oftentimes we allow trials to wipe away the plan that God has for us. आणि बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आलेल्या संकटांना परवानगी देतो की देवाने आपल्यासाठी जी योजना केलेली आहे ती सगळी त्या संकटांमध्ये पुसली जावी. की त्रास आले, संपलं, मी सोडणार. The devil wants to wipe away your destiny. म्हणजे सैतानाला ना तुमच्यासाठी देवाने जो संकल्प ठरवलाय तो पुसून टाकायचा आहे. And it's very easy for him when you cannot
endure through trials and आणि जेव्हा तुम्हाला त्या सगळ्या संकटांमध्ये सहनशीलता नसते ना, त्यावेळेला मग सैतानाला सोपं पडतं हे सगळं तुमच्यासाठी लिहिलेलं पुसून टाकायला. तर असं नाही, आलेल्यामध्ये सहनशीलता पाहिजे. don't ever forget his benevolent deeds to your life. आणि कधीही तुमच्या जीवनामध्ये प्रभूने जी चांगली कृत्य केलेली आहे ती विसरू नका ना, Because he will do it once again. कारण परत एकदा प्रभू ती कृत्य करेल की उसके किए हुए उपकारों को कभी नहीं भूलू तो नहीं भूलू. नाही भूलना है. The Israelites forgot so soon that it was the Lord who saved them from Egypt. पण इस्रायली लोक फार पटकन विसरून गेले की या देवाने आपल्याला मिस्र देशाच्या गुलामगिरीतनं बाहेर काढले, या देवाला विसरून चालणार नाही आपल्याला. See? हे How- विसरलेच इस्रायली लोक. How can he save you from Egypt and let you to die in the wilderness? मिस्र देशातनं गुलामगिरीतून बाहेर काढून इस्रायल त्या रानामध्ये देव कशा लोकांना मरायची परवानगी देईल? See that Huh? see the trial is in the wilderness. कसं आहे, पण रानामध्येच परीक्षा होतात ना. But if God said, I'm taking you to the promised land, how will he allow you to die in the wilderness? पण माझं देव म्हटलाय ना की मी तुला अभिवचन दत्त देशात नेणार आहे, का आहे तो रानात कसं तुम्हाला मरायची परवानगी देईल? See? If he is ready to take you to heaven, आणि देव जर तुम्हाला स्वर्गात घेऊन जायला तयार आहे, how will he allow you to die here? कसं काय देव तुम्हाला इथे असं मरू देईल, खितपत पडू देईल? No, he will नाही not. ना, नाही, देव असं घडूच देणार नाही. I mean, he didn't save them that they may die afterwards. त्या इस्रायली लोकांना मिस्र देशातनं देवाने अशासाठी मुक्ती दिली होती का की रानात आणून त्यांना ठार मारायचं, फिर तो उधरी भले थे. Just because of temporary trials, पण कसं आहे, केवळ काही तात्पुरत्या समस्या संकट आपल्या जीवनात येतात म्हणून Israel started grumbling. इस्रायलने तक्रार सुरू केली, कुरकुर सुरू केली की नाही नाही आम्हाला सहन होत नाही, असं कुठे होतं का? Our God is a very merciful God. अहो पण आपला देव फार दयाळू देव आहे. I have seen many men of God. मी अनेक देवाच्या सेवकांना पाहिले, Before they depart this earth, ही पृथ्वी ते सोडून जाण्या अगोदर they never spoke on the judgment of God. कधी ते देवाच्या न्यायावर बोलत नाही. Only अनेक mercy. देवाचे सेवक मी असे पाहिलेले आहेत की ही पृथ्वी ते लोक सोडून जायची जेव्हा वेळ येते ती कळते, प्रत्येकाला जाणवते, त्याच्या अगोदर ते कधीही न्यायाविषयी जजमेंट विषयी बोलत नाहीत. Before their death. मृत्यू अगोदर देवाचे सेवक न्यायाविषयी बोलत नाहीत, Because कारण they have experienced God remove them from every trial. त्यांनी अनुभव घेतलेत की देवाने त्यांना प्रत्येक संकटातनं बाहेर काढले. इट्स ऑल ग्रेस अँड मर्सी. Like, you are in the storms of life and in जसं- the middle of the sea, समजा तुम्ही भर समुद्रामध्ये जीवनी वादळात अडकलाय, and you came out of it तुम्ही आला त्यातनं बाहेर पडला and you have reached the shore. आणि तुम्ही किनारी लागलात. You are seeing the shore किनार तुम्हाला दिसतोय and you are rejoicing. आणि तुम्ही आनंद करताय की बाबा किनारी पोहोचणार बाबा मी आता. Even when those whom he punished, ज्या लोकांना त्याने शिक्षा केली त्यांनाही, when they came and cried to him, ज्या लोकांना त्याने शिक्षा केली जेव्हा तेही त्याच्याकडे येऊन रडले, he made a way for them. देवाने त्यांच्यासाठी मार्ग तयार केलाच ना. He may allow certain things to happen to us तसं ना, देव काही गोष्टींना आपल्या जीवनात घडायची परवानगी देतो, so that our faith will be tested. आपलाच विश्वास जो आहे त्याची पारख व्हावी. की मी म्हणते माझा विश्वास आहे, तपासू दे जरा बरं किती आहे, And that we may prove to ourselves what we are made of. आणि त्यातनं सिद्ध व्हावं की मी किती कशाची बनलेली आहे, म्हणजे many- माणूस किती पाण्यात आहे हे यातनं कळावं. Many times in our trials, बऱ्याच वेळेला आपल्या त्रासांमध्ये we see one thing, आपण एकच गोष्ट पाहतो where there is something real right to see, की खरोखर काहीतरी बरोबर बघण्यासारखं आहे जे आहे. we see the physical thing, आपण शारीरिक गोष्टी पाहतो, we see the natural thing. आपण नैसर्गिक गोष्टी पाहतो आपल्या संकटांमध्ये त्रासांमध्ये. We should see the spiritual. नाही, आपण आध्यात्मिक गोष्टी पाहायच्या ना. Like I read a story of a man जसं मी एका माणसाची कहाणी वाचली, who was always suffering. त्याला नेहमीच त्रास व्हायचा, He was very weak, फार अशक्त होता तो. and in those times, त्या काळात plague had hit around. एक पिढा ही जशी महामारी आली तसं काहीतरी तेव्हाही झालं होतं. And so one day he saw a vision, आणि एके दिवशी ना त्याला दृष्टांत झाला. and in that vision, the Lord appeared to त्या him दृष्टांतात प्रभू त्याला प्रगट झाला and gave him a work to do. आणि प्रभूने त्याला करायला एक काम दिलं. He showed him a large rock एक मोठा खडक देवाने त्याला दाखवला. in front of his cabin or in front of his house. त्याच्या कॅबिनच्या किंवा त्याच्या घराच्या समोर देवाने त्याला एक मोठा खडक दाखवला. And the Lord explained आणि प्रभूने त्याला स्पष्ट करून सांगितलं that the man was to push against the rock with all his might. की संपूर्ण बलाने या खडकाला तू ढकल. That's all, and the Lord vanished. आणि असं म्हणून प्रभू निघून गेला. From that day, तेव्हापासून every day he would
push that rock. त्या दिवसापासून हा त्या खडकाला रोज ढकलायचा प्रयत्न करायचा For many years he toiled from sun up to sundown आणि अनेक वर्ष त्याने दिवस रात्र ही मेहनत केली. in the cold, in the heat. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, सर्व Push. पद्धतीच्या सर्व दिवसांमध्ये त्याने तो खडक ढकलायचा प्रयत्न केला. I mean, it was very, very stubborn because it was not moving. आणि तो खडक आहे, तो काय असा सहजासहजी हलणारा होता का? अवघडच होतं ते. But he was obedient. पण तो आज्ञा पालनात राहिला की प्रभू म्हटलाय ढकल ढकल तो ढकल. Whether it moves or not, the Lord told me. मग ढकलल्यानंतर खरोखर हल्लाय तो खडक की नाही ते काम माझं नाही. देव बोलला ढकल, मी ढकलतो. Each night the man returned to his cabin very worn out and sore. आणि दर दिवशी रात्री मग हा मनुष्य त्याच्या घरात का कॅबिन मध्ये असा थकलेला यायचा That my whole day's work is gone in vain. की माझं संपूर्ण दिवसाचं काम वाया गेलं. हा खडक एका इंसानी हल्लेला नाहीये. And now seeing that the man was showing signs of discouragement, आणि आता हा मनुष्य हताश झाल्यासारखा दिसायला लागला आहे. असं चिन्ह दिसायला लागलं की हा हताश झालाय आता. whose entrance is there? मग कोणाचा प्रवेश तिथे आहे? Where discouragement, the entrance of Satan is surely there. जिथे नाराजी असते तिथे सैतानाचा प्रवेश होतोच. Satan decided to enter the picture. जिथे हताशपणा, नाराजी असते तिथे मग सैतानाने त्या चित्रात पदार्पण करायचं ठरवलं की हताश झाला, डिस्करेज हो गया बंदा, घुसो. Say, every time you are discouraged, nobody will come, but Satan surely will show up. तसं ज्या दर वेळेला तुम्ही नाराज आणि हताश व्हाल आणि कोणी येईल का नाही माहित नाही, पण सैतान जरूर येईल खोड्या काढायला. And so he placed thoughts into the man's mind. आणि मग आला सैतान आणि त्याने त्या माणसाच्या डोक्यात घातले विचार See. की बघ You have been pushing against that rock for a long time. किती दिवसांपासून तू खडक ढकलतोयस, It hasn't budged. काही पदरी पडलं, हल्लाय तो. Why kill yourself over this? कशाला स्वतःचा जीव ठार मारतोयस याच्यावर? You are not going to move it anyway. हा खडक काही तुला हलवायला जमणार नाहीये. And so the impression was given that it is an impossible task. आणि मग अशी छाप त्याच्यावरती पाडण्यात आली की बापरे आता हे अशक्यच आहे, मी नाही करू शकत. You are a failure. आणि तू अपयशी आहे. सैतान अशाच छापा सोडून जातो. So next morning, मग दुसऱ्या दिवशी सकाळी as usual, he walked out. नेहमीप्रमाणे हा बाहेर गेला. And so this time he started neglecting the pushing. आणि यावेळेला मग त्यांनी काय केलं, जरा ते खडक ढकलायकडे दुर्लक्षच केलं की जाने दे. Little, just tried little bit like आपलं showing that थोडंसं- I am pushing it. म्हणजे केल्यासारखं दाखवलं पण केलं नाही असं म्हणजे दुर्लक्ष केलं की जाने दे, छोड दे अभी. And that night he went to the Lord. आणि मग दिवस गेला तर त्या रात्री प्रभूकडे आला. He took the matter to the Lord and prayed. प्रार्थनेला बसला. प्रभूला त्याने प्रार्थना केली ती गोष्ट घेऊन Lord, I have labored so much, की प्रभू मी किती कष्ट केले, put all my strength, किती मेहनत केली, मी किती माझी शक्ती खर्ची पाडली तो खडक हलवायला. but that rock did not move an हा inch. खडक एका इंसानी हल्लेला नाही दे बाप्पा. What is wrong, Lord? काय झालं, कुठं काय चुकलंय दे बाप्पा, Why am I failing? असं का मी अपयशी होतोय प्रभू. The Lord said, प्रभू बोला, my child, माझ्या मुला, when long ago, फार पूर्वी when I asked you to push the rock, जेव्हा मी तुला सांगून गेलो होतो की हा खडक तू ढकल, never once did I mention to you that I expected you to move the rock. त्यात एकदा तरी मी तुला असं म्हटलं होतं का की ते तू ढकल आणि तू ते हलव. I just said push the rock. मी एवढंच बोललो होतो ना, ढकल. हलवायचं काम तुला मी दिलं होतं का? ढकल म्हटलो होतो. Your हिला नाही task हिला. was to push. तुझं काम होतं ढकल. But Lord, I did, the rock did not move. नाही पण मी ढकललं ना, तो खडक हलला नाही प्रभू. Jesus said, you are seeing the rock, येशू म्हणाले तू खडक बघतो, but have you seen yourself? स्वतःला बघितलेस का? See the muscles you have developed in अरे pushing the काय rock. मसल, बोले शोले, जिम गए बगैर बन गए तेरे. The strength you have developed in pushing that rock. आणि किती शक्ती तुझ्यात विकसित झाली त्या खडकाला रोज ढकलून ढकलून. काय लक्षात आलंय? The Lord said, प्रभू म्हणाला this you have done. हे तू केलंस, Now, my child, I will move the rock for you. आता माझ्या मुला मी तुझ्यासाठी खडक हलवतो. And the Lord removed that rock आणि in a प्रभूनी moment. तो खडक एका क्षणात त्याच्यासाठी हलवला. Some of the things God asks us to do, we need to do. तसं ना, काही गोष्टी जेव्हा देव आपल्याला करायला सांगतो ना, तेव्हा करायच्या नाही, गपचूप करायच्या. You may not see on the outside, but inside something is happening. बाहेर ना तुला काही दिसणार नाही, पण ठीक आहे ना, आतून काहीतरी होतंय ना. Obedience is better than sacrifice. आज्ञापालन यज्ञापेक्षा महत्वाचं आहे, For us- चांगलं आहे. For us, seeing is believing. पण आपल्यासाठी दिसलं म्हणजे आपण विश्वास ठेवतो.
but for God, believing is seeing. पण देवासाठी विश्वास ठेवला हा म्हणजे झाल्यातच जमाय दिसलं. I mean, this is just a story, आता ही एक कहाणी आहे बेटा, but स्टोरी आहे, it gives us some moral. पण त्यातनं आपल्याला काहीतरी नैतिक मूल्य नक्की शिकायला मिळतं ना. Many times we see the storm, अनेक वेळेला आपण वादळ पाहतो but we don't see how much we have developed in patience. आणि हे नाही बघत आपण मात्र त्या वादळामध्ये माझा धीर किती वाढला, नाही तर माझा असा धीरवा जीव होता की हळद खाल्ल्यावर मी गोरी झालीच पाहिजे. You know, in the storms of life, कसं आहे, आयुष्याच्या वादळात those things which cannot be developed any other way can be developed. ज्या गोष्टी इतर कुठल्याही रीतीनं विकसित होत नाहीत त्या विकसित कुठे होतात? आयुष्यात आलेल्या वादळांमध्ये होतात. एवढा माझा स्वभाव कधी सुधारला नव्हता जो आता सुधारला का? संकट आली. On the bed of affliction, a person reads the Bible more and prays more. त्रासांच्या आणि आजारांच्या बिछाण्यावरती मनुष्य जास्त बायबल वाचतो आणि जास्त प्रार्थना करतो. अगोदर करत होता त्यापेक्षाही जास्त, Right? है ना? We learn endurance, we learn love, we learn mercy. या सगळ्या त्रासांमधून जाऊन आपण सहनशीलता शिकतो, चिकाटी शिकतो, दया करायला शिकतो. Sometimes sit down and see. कधी कधी खाली बसून बघा, If people are talking highly about your faith, your patience, your mercy, your love, it is being developed through the storms of life that you went कधी through. कधी तुम्ही खाली बसून तपासा, जर माणसं तुमच्या विश्वासाविषयी, तुमच्या सहनशीलतेविषयी, तुमच्या प्रेमाविषयी, तुमच्या दयेविषयी जर बोलतायत, कौतुक करतायत, तर नक्कीच तुम्ही आयुष्याच्या अशा काही वादळांमधून गेलेले आहात की ज्यात तुम्ही अगदी खंबीर झालात. Today, आज nothing moves me. मी नाही much. हलत कुठल्या गोष्टीने, म्हणजे कुठल्याच गोष्टीने मी फारसा हलत नाही. I'm never driven by emotional moods एक तर मी कधी भावूक होऊन कधी काही करतच नाही, because I have seen tough times. कारण मी अवघड काळ असा माझ्या जीवनात पाहिलाय ना की ज्याला सुमार नाही. That's why people say you are strong, pastor. आणि म्हणून मग लोक म्हणतात ना, पास्टर पीटर बहुत स्ट्रॉंग आहे. हा है ही ना, I have developed, मी विकसित झालोय. and I thank God that He allowed me to go through storms. आणि प्रभूचे मी आभार मानतो की देवानी मला या सगळ्या जीवनी वादळांमधनं जाऊ दिलं. ठेचा खाऊ God दिल्या. uses our problems to produce endurance. देव आपल्या संकटांना आपल्यामध्ये सहनशीलता आणि चिकाटी विकसित करायला वापरतो. हे लिहून ठेवा. To build our character, आपलं चारित्र्य सुधरवायला देव आपल्या जीवनात आलेली संकट वापरतो to produce in us a confident hope. आणि आपल्यामध्ये एक विश्वासाने भरलेली आशा निर्माण करायला आपल्या जीवनातली वादळ तो वापरतो. Otherwise, how will you know नाही तर तुला कसं the कळणार? love of God for you? देवाचं प्रेम तुझ्यावरचं तुला कळणार कसं जर अशा काही गोष्टींमधनं तू गेला नाहीस तर? See, when अनुभव. God removes you from the storm, you know that God loves you. देवाने तुला जीवनी वादातनं बाहेर काढल्यावर तुला कळतं ना की नाही नाही, देवाचं माझ्यावर खूप प्रेम आहे बरं का, नाही तर मी तर मेलेच असते. Every time He removes you out from a storm, you know Him more of His त्या love. दरवेळेला तुम्ही जीवनी संकटातनं वादातनं बाहेर येता, त्या दरवेळेला तुम्ही देवाला जास्त वाढत्या प्रमाणामध्ये ओळखायला लागता. All cannot rejoice, सगळे नाही आनंद करू शकत, but surely people who have gone through trials and come out are the people who can greatly पण rejoice. नक्की जी माणसं जीवनी वादांमधून गेलेली आहेत आणि बाहेर आलेली आहेत विजयीपणे, ती आनंद करू शकतात. I am rejoicing greatly. मी फार आनंद करत आहे. Every day I enjoy life. दर दिवशी माझ्या जीवनाचा मी आनंद घेत आहे. When you are going through trials, you have a reason to rejoice. कसं असतं, जेव्हा केव्हा तुम्ही जीवनी संकटांमधनं जाताना तेव्हा तर उलट तुमच्याकडे आनंद करायचं फार मोठं कारण आहे. Not because trials are pleasant or they are easy, अशासाठी नाही की त्रास चांगले असतात आणि ते काटे पण टोचू देत चांगलेच असतात, अशासाठी नाही, but because God is with us. पण देव आपल्या बरोबर आहे म्हणून. And He has purpose that these trials need to strengthen our faith. आणि देवाने ठरवलंय की या सगळ्या संकटांमधनं वादांमधनं आपला विश्वास खंबीर व्हायला पाहिजे. Amen. आमेन. And make us more like Christ. आणि आपल्याला अजून ख्रिस्तासारखं त्याने बनवायला हवंय, जे आपण त्या सगळ्या संकटातनं वादातनं जाऊन बनू शकतो. So we all need storms in our lives to allow us to understand that we really exist तर for सांगायचं God. तात्पर्य असं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आणि जीवनी वादळ येऊ द्यायची, आली पाहिजेत, कारण त्यातूनच जाऊन आपण फार खंबीर आणि फार सुंदर असे बनून बाहेर येतो. I read of the hurricane Harvey in Texas. टेक्सासमध्ये हरिकेन एक वादळ आलं, हार्वी नावाचं, And just about everything had been destroyed that time. आणि जवळजवळ सगळ्याच गोष्टींची नासधूस त्या वादळामध्ये तेव्हा झाली. And people's souls were shattered लोकांचे जीव असे विखरले because everything was lost in the storm. आणि सगळं त्या वादळाने जणू नासधूसच केली सगळी. However, तरी one man, when interviewed, एक माणूस होता, त्याची मुलाखत जेव्हा घेतली he seemed to be very, very happy तो फार आनंदी दिसत होता, because his family was alive. कारण त्याचा परिवार जिवंत होता त्या वादातनं जाऊन सुद्धा.
And he said, आणि तो म्हणाला this storm, हे जे वादळ आहे really brought meaning to my life. खरोखर या वादळाने माझ्या जीवनाला एक अर्थ आणला. Because now I value my family more than ever. का आता ना मी अगोदरपेक्षा जास्त माझ्या परिवाराची किंमत आणि कदर करतो बाबा. More than anything. आता कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त या वादात मी शिकलो की माझ्या परिवाराची मला कदर किंमत असायला And पाहिजे. he said, I have come more closer to God than I have ever been before. आणि म्हणाला की या वादळा अगोदर मी कधीच देवाच्या एवढा जवळ नव्हतो जेवढा आता या वादळानंतर मी देवाच्या जवळ आलोय. You know, storms are because they come to destroy and dismantle everything that we hold dear to ourselves. वादळ येतात ना ती अशासाठीच येत असतात की आपण जे काही आपल्या समीपणी जवळ घट्ट धरून ठेवत असतो त्या सगळ्याचा त्या वादळांमध्ये नाश व्हावा. Including our lives also. अगदी आपल्या स्वतःच्या जीवना सकट ज्या कशाला आपण घट्ट धरून ठेवलंय त्या सगळ्याचा नाश व्हावा अशा हेतूने ते वादळ येतं. Yes. वादळ येतात याच हेतूने येतात. वादळ कोणाचं भलं करायला येतं का? And when you are saved from it, पण त्या महाभयानक वादळातनं जेव्हा तुम्ही वाचता you value God. मग तुम्हाला देवाची किंमत कळते की देव माझा महान. Amen. मग किंमत कळते, मग कदर कळते देवाची की नाही देव शेवटी लागतो. And then you know, मग समजतं I am made for a purpose, that's why I didn't die. की माझ्या जीवनात काहीतरी देवाचा संकल्प आहे म्हणून या वादामध्ये मी मेली नाही, अजून पण जिवंत आहे. We are all born because someone desired to be close to one another. आपल्या सगळ्यांचा जन्म अशासाठी झाला की कुणाची तरी इच्छा होती की कुणाच्या तरी समीप असावं. So God answered their prayers. मग देवाने त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलं And so we were born not that our parents desired that we be born. आणि आपला जन्म झाला. असं काही नाही की आपल्या मातापितांची इच्छा झाली म्हणून आपला जन्म झाला. They didn't desire Peter to be born. मातापितांनी इच्छा केली नव्हती की पीटर जन्माला यावा. They just desired a child to be born to them. मातापितांना फक्त संतान हवं होतं. That's why we were created by God. म्हणून देवाने निर्माण केलं आपल्याला. हा निर्मितीचा भाग देवानी स्वतःच्या हातात ठेवून फार छान काम केलंय. नाहीतर माणसाचं डोकं कुठल्या दिशेने कधी चालेल सांगता येत नाही. Every parent, I mean, they got married, they want a child. प्रत्येक जोडपं जेव्हा विवाह करतं त्यांना संतान तर हवंच असतं. They didn't want Peter. त्यांना पीटर कुठे हवा होता? त्यांना बाळ हवं होतं. मे इट बी पीटर, पॉल or anyone. But God knew पण देवाला माहित होतं Peter will come on this earth पीटर बाळच या with भूतलावर a येणार. written destiny on his life. त्याच्या जीवनावरती जो माझा संकल्प मी लिहिलेला आहे तो संकल्प घेऊन पीटरच येणार. Some believe there is no God, काही लोक असा विश्वास ठेवतात की देव नाहीच आहे. and some believe it is by their own doing they conceive. काही लोकांचा विश्वास असतो की आमच्या स्वतःच्या करणीमुळे आम्ही या जगात आलो. Whatever you believe, जो काही तुमचा विश्वास असेल हो, I honestly am a witness to this truth. प्रामाणिकतेनं मी या सत्याची एक साक्ष आहे. When storms rage in our lives, आयुष्यात जेव्हा आपल्या वादळे येतात then you will realize the reason for your existence. मगच तुम्हाला कळेल की मी या भूतलावर अजून का जिवंत आहे. See? आयुष्यात तुझ्या संकट आल्यावरच तुला कळेल की हा तुझा श्वास अजून का चालू आहे. Only then you realize who created you. मगच तुला कळेल की तुला निर्माण कोणी केलं. Always a miracle opens a revelation about God to us. नेहमीच चमत्कार ना देवाच्या प्रगटीकरणाकडे आपले डोळे उघडा करतो. चमत्कार. Because all these troubles that I went through life, कारण माझ्या आयुष्यात ज्या सगळ्या त्रासांमधून मी गेलोय ना that God allowed, आणि देवाने जी परवानगी दिली माझ्या जीवनात ही सगळी संकट यायला, God allows all of us, देव परवानगी देतो आपल्या सगळ्यांनाच त्रासातून जायला, that through it we will see the hand of God upon our lives. की त्यातनं सरते शेवटी देवाचा हात आपल्याला आपल्या जीवनावरती दिसावा. Some people's storms काही लोकांची वादळं will make you question God and your experience त्यांना or your देवाविषयीनं existence. आणि त्यांच्या अस्तित्वाविषयीनं प्रश्न विचारायला लावतात. Because not everyone who goes through storms realizes God. कारण प्रत्येक जण जो जीवनी वादातनं जातो त्या प्रत्येकाला देव कळतो आणि समजतो असं नाहीये. म्हणून काही लोकांच्या जीवनात आलेली वादळं त्यांना देवाविषयीनं आणि स्वतःच्या अस्तित्वाविषयीनं प्रश्न विचारायला लावतात. Some people say, I'm very lucky, that's why I got saved. जसं काही लोक म्हणतात की मी नशीबवान आहे म्हणून वाचलो. आता हे नशीब कोण? But when we are saved through storms of life, we come here and give the पण testimony. आपण जेव्हा जीवनी संकटातनं वादातनं वाचतो त्याला आपण येऊन इथं साक्ष सांगतो की देवानी मला वाचवलं. And the experiences that we go through in life, आणि आयुष्यात ज्या कुठल्या अनुभवातनं आपण जातो ना बेटा, through it you can be a blessing to many people. त्यातून आपण अगणित लोकांसाठी आशीर्वाद बनू शकतो. If I had not gone through this part or portion of life, I wouldn't be a blessing to some people who are going through the same kind of experiences. माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्या कुठल्या या वादळांच्या वाट्यातनं मी गेलेलो आहे, जर गेलो नसतो
तर काही लोकांसाठी जो मी आशीर्वाद ठरलोय किंवा काही लोक जे माझ्याकडनं शिकतायत ते सगळं झालं नसतं. That's why God raised me. म्हणूनच तर देवाने मला उभं केलंय. If असं I had म्हणायला no हरकत नाही. testimony, why you would raise me? माझ्याकडे जर काही साक्षच नसती तर देवाने मला उभं कशाला केलं असतं आणि Like- तुम्ही आलाही कशाला असता. Like till today, जसं आजपर्यंत Job's life and the experiences, God allowed him to go as blessed countless people all over the world at all times. जसं आस्था गायत बायबल मधल्या योबाच्या जीवनात जे काही झालेलं आहे त्या सगळ्याचं एक उदाहरण संपूर्ण जगासमोर देवाने ठेवलेलं आहे. संपूर्ण जग सगळी माणसं त्यातनं शिकतायत. Believers love to read the life of Job आणि बिलीवर माणसं योबाचं जीवन वाचतात, त्यातनं शिकतात, because they identify themselves कारण with those त्यांना मग storms of कळतं की life. अच्छा माझ्याही जीवनात असंच काहीतरी झालेलं होतं, चाललेलं आहे, मग आणि- आपल्याला आशा आहे. And that's why James 5:11 says, म्हणूनच तर याकोबाचं पत्र 5 अध्याय 11 वचन म्हणतं, Behold, we count them happy which endure. You have heard of the patience of Job, and have seen the end of the Lord, that the Lord is very pitiful and of tender mercy. याकोबाचं पत्र 5 अध्याय 11 वचन तुम्ही पण काढा आणि वाचा. पहा, जे दुःख सहन करतात त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. तुम्ही योबाच्या सहनशीलतेविषयी ऐकलेले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोही तुम्ही पाहिलेला आहे. तो असा की प्रभू फार कनवाळू आणि दयाळू आहे. So James tells us that we praise the ones who endured the most. तर याकोब आपल्याला सांगत आहे की ज्यांनी फार सहनशीलतेनं सगळं सहन केलेलं आहे त्यांचं खूप कौतुक झालेलं The आहे. more patient you are, the sure help you find in the Lord. आणि जेवढं धीरानं तुम्ही राहाल तेवढं खात्रीपूर्वक तुम्हाला देवाकडनं मदत येईल. And from his story, आणि त्याच्या कहाणीतून the highlight of this story is, या कहाणीचा हायलाइट हा आहे. James is saying याकोब म्हणतो योबाच्या कहाणीचा हायलाइट हा आहे that we have found out how merciful and kind God is. याकोब म्हणतो योबाच्या कहाणीचा हायलाइट किंवा गोळाबेरीज अशी आहे Say that. की यातनं आम्हाला कळलं देव किती कनवाळू आणि दयाळू आहे. Say, that is the silver lining. बस हीच तर रुपेरी किनार आहे. In your storms of life, तुमच्या आयुष्याच्या सगळ्या वादांमध्ये God in the end will show you how merciful He is by rescuing देव you. अखेरीला तुला दाखवेल, तुला वाचवून की देव किती दयावान आहे. Your time of rescue has come. तसं तुझ्या मुक्तीचा काळ आता आलेला आहे. Jesus is rising up. येशू उठतायत He is going to stop the storms of life. आणि येशू तुझ्या जीवनातलं वादळ थांबवणार आहे. Though God allows you to go through storms, आणि जरी देव तुम्हाला जीवनी वादळातनं जाऊ देतो in the latter end, He is the one who saves. तरी पश्चात देवच आपल्याला सोडवतो, वाचवतो. That's what Job 5:18 says. असं योब 5:18 मध्ये लिहिलेलं आहे. For He makes sore and He binds up, He wounds and His hands make whole. योबाचा 5वा अध्याय आणि त्यातलं 18वं वचन आपल्याला असंच सांगतं की तो जखम करतो व पट्टी बांधतो, तो Yes. हाणतो व त्याचेच हात बरे करतात. मारता और प्यार करता फादर का गाना है ना, इस पर लिखा हुआ है. But why did God write the story of Job? पण मग देवाने योबाची कहाणी का लिहून ठेवली हो? God has to take the worst of cases. कारण की देवाने असं महाभयानक केस ज्या आहेत त्या घ्यायच्या God sets for us an example आणि असल्या या महाभयानक केसेस घेऊन देव त्यांना आपल्यासाठी एक उदाहरण करून ठेवतो that we may realize that our case is not that की bad. आपल्याला कळावं आपलं जीवन एवढं वाईट अजून नाही आहे. Are you getting me? कळतं का? That's why He sets up worst cases. म्हणून महाभयानक जीवनी प्रकरण देव आपल्यासमोर आणून ठेवतो आणि म्हणतो बघ एवढं तर वाईट झालं नाही. He sets up worst cases like Lazarus is dead 4 days in the grave. की अगदी लाजर मेला 4 दिवस तो कबरेत होता And then He raises him आणि मग येऊन प्रभूने त्याला जिवंत केलं. असं महाभयानक केसेस देव आपल्या समोर ठेवतो up. की आपल्याला कळावं आपली केस इतनी बुरी तो नाही ना बेटा. Like, if a person is healed of cancer, I have got just fever, I'll be healed then. जसं म्हणजे एखाद्या माणसाला जर कॅन्सर झालाय तो बरा झालाय तर मला तर तापच आलाय मी बरा होणार. James 5:10. याकोबाचा 5वा अध्याय 10वं वचन. My friends, follow the example of the prophets who spoke for the Lord. They were patient even when they had to suffer. याकोबाचं पत्र 5वा अध्याय 10वं वचन. माझ्या भावांनो, जे भविष्यवादी प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सोसण्याविषयी व धीराविषयी उदाहरण घ्या. Like one said, I cried and cried for a pair of shoes till I met a person without legs. जसं एक व्यक्ती म्हणाला ना की मी बुटाच्या जोडीसाठी रडवतो मला बूट पाहिजे आणि शेवटी एक माणूस मी असा पाहिला की ज्याला पायच नव्हते तेव्हा मी थाऱ्यावर आलो.
I met someone who made me realize my storm was nothing. आणि मग मला असं कोणीतरी भेटलं की ज्याला बघून मला जाणवलं माझ्या आयुष्यात आलेलं वादळ काहीच नाहीये. मी म्हणतो बूट पाहिजे, बूट पाहिजे, बूट पाहिजे, याला पायच नाहीयेत. See? So you need to be thanking God more than Job. तसं तुम्ही योबापेक्षा जास्त देवाचे आभार माना. त्याच्या जीवनात Are जे you getting झालंय me? तसं तर झालं नाही ना आपल्या जीवनात. Because God will find fault with you. He will say, if Job can praise me, what about you? कारण नाही तर मग देव तुमच्यामध्ये चुका काढेल आणि म्हणेल की योब तसल्याही अवस्थेत माझी स्तुती करत होता, तुला काय झालंय? See? एवढं ते काय वाईट झालंय? Did you lose your 10 children? काय तुझी 10 मुलं मेली का? मालमत्ता गेली का? सब शाबूत है ना, खा रहे पी रहे सो रहे, सब कुछ है. That's why I return thanks to God and acknowledge His mercies. आणि म्हणून तर मी देवाला धन्यवाद देत त्याच्या दयेची कबुली सारखी करत राहतो. He lost his children, योबाची मुलं गेली, 10 होती, सगळी गेली. all alone in the world. एकटा राहिला जगात, त्याचं कोणी राहिलं नाही मागे पुढे. Every time I read the story of Job, I sit down in horror. ज्या दरवेळेला मी योबाची कहाणी वाचतो, मी तर असा भयभीत होऊन असं भयानक रीतीनं खाली बसतो. How can it be? His wife is saying commit suicide. की त्याची स्वतःची बायको त्याला म्हणते आत्महत्या कर आणि मर. I mean, he is falling down and worshipping God. आणि तो तिथे पडून देवाची आराधना करतोय. बायको म्हणते मरा एकदाच. And then I start thanking the Lord. आणि मग मी देवाचे आभार मानायला लागतो. I said, Lord, what kind of battle is this? की प्रभू हे कुठल्या पद्धतीचं युद्ध होतं त्याचं? This man you mentioned in the Bible, या माणसाचा उल्लेख इयोब तू बायबल मध्ये केला, त्याच्या faced- नावाचं एक पुस्तकच घातलं. he faced one storm after the other. एकामागे एक एकामागे एक एकामागे एक असली सॉलिड वादळ त्याच्या जीवनात आली. But he worshipped you. तरी पठ्ठ्याने तुझी आराधना केली. कमाल आहे. Every time I read the book of Job, I get up with more wisdom, ज्या दरवेळेला मी योबाचं पुस्तक वाचून उठतो त्या दरवेळेला जास्त ज्ञान घेऊन मी उठतो. with more appreciation towards God. अजून देवाचं कौतुक, अजून देवाचे उपकार मानत उठतो. I remember those who have lost their precious ones. मला आठवतं असे काही की ज्यांचे कुणीतरी आप्तजन गेले, But next Sunday they are in the church. निधन पावले, पण अगदी येणाऱ्या रविवारी ते चर्चमध्ये. Yes. That week somebody precious died, their father, mother, but that Sunday they are here in the अगदी church. त्या आठवड्यामध्ये त्यांचं कोणीतरी वारलेलं असतं, आप्तजन, आई म्हणा वडील म्हणा, पण ते लोक रविवारी चर्चमध्ये सापडतात. And there at home I'm saying, Lord, how will I comfort them? आणि मग मी तिथे घरी विचार करत असतो की मी त्यांचं सांत्वन कसं करीन. देवबाप्पा ते रविवारी चर्चमध्ये Will they come? येतील का? What will I say? आले तर मी त्यांना काय बोलीन, कसं सांत्वन करीन मी त्यांचं. Will that heavy loss stop them from coming to church? आणि इतकं भारी नुकसान तो व्यक्ती गमावून त्यांच्या जीवनात झालंय, तर ते येतील का रविवारी चर्चला? What if they forget Jesus? येशूला विसरले तर या सगळ्यामुळे ते? Lord, प्रभू they should come. ते आले पाहिजेत. And then on Sunday, right in front they are sitting. रविवारी मला ते दिसतात तिथे पुढे बसलेले. Say, I say, who comforted them? आणि मी म्हणतो कोणी सांत्वन केलं त्यांचं? Not me. मी नाही, God of all comfort. देवाने. सगळ्या सांत्वनाच्या देवाने सांत्वन केलं. म्हणजे उदाहरणार्थ शुक्रवारी जरी मयत झाली असेल तर ते रविवारी चर्चला सापडतात. And then in the office I said, Lord, how do I comfort them now? आणि मग ऑफिसमध्ये ते लोक मला भेटायला येतात. शेवटी तर मी म्हणतो प्रभू आता कसं सांत्वन करू या लोकांचं मी काय And then बोलू? they come in the office and they say, praise God, Pastor, that person is in heaven. We are not आणि worried. मग तेच ऑफिसमध्ये येऊन मला म्हणतात देवाला धन्यवाद पास्टर की ते प्रभूकडे गेले. I mean, they sometimes teach me patience. कधी कधी ते असे लोक मला धीर शिकवतात. Amen. आमेन. It is about gratitude and realizing that there is always someone worse off than you. हे ऋण नेहमी मनात बाळगायचं बेटा की माझ्यापेक्षाही वाईट अवस्था या जगात आणि कोणाची तरी आहे. Many times we feel, oh, this person is going through the storm of life. He is going to go down now. अनेक वेळेला Into आपल्याला असं depression. वाटतं दुसऱ्यांना बघून की अरे याच्या जीवनामध्ये इतकं संकट आलेलं आहे, आता डिप्रेशन मध्येच जाणार. But they are praising God. नाही पण ते तर देवाची स्तुती करताना दिसतात. असे कसे जाणार? देव नाहीये का? Yes. Many times you are in the job and somebody is replaced in your place and then you don't know what to do. बऱ्याच वेळेला तुम्ही नोकरीला असता आणि अकस्मात तुमच्या जागेवरती ते आणि कोणाला तरी आणून ठेवतात. Or somebody betrayed you. का कोणीतरी तुम्हाला धोका देतं, दगा देतं. You want the storms to end. आणि तुमची इच्छा असते बापरे ही जीवनी वादळ संपवायत बाबा आता. And that is the time also. त्या वेळेला सुद्धा Psalm 46:10 works wonders. स्तोत्र 46:10 अद्भुत कर्म करतं बरं का. स्तोत्र 46:10 Be still and know that I am God. जिथं लिहिले उगारा म्हणजे शांत राहून जाण देव मी आहे. Don't grumble.
कुरकुर करू नको, उगारा, शांत राहा, गपचूप राहा, समजून Don't घे मी देव. criticize. निंदा नालस्ती करू नको, Just be still केवळ शांत राहा रे. and know आणि हे जाण I am there. की मी आहे ना, I मी mean, देव आहे. these two scripture verses work like a balm of Gilead for आणि me many ही times. दोन शास्त्रवचनं अनेक वेळा माझ्यासाठी गिलादातल्या मलमासारखं काम करतात. Like Jesus said, जसे येशू म्हणाले, I am with you till the end of ages. या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. Praise God. आहे म्हणजे आहे, देवाला धन्यवाद. So as long as you live on this earth, you will be facing storms of life. Even when you are living for Christ, attacks will come. तर जोवर तुम्ही या जगामध्ये जिवंत आहात, अगदी तुम्ही ख्रिस्तात आहात, ख्रिस्तासाठी जगत आहात, तरी तुमच्या जीवनावरती हल्ले होणारच आहे. Because storms don't identify with your status or position. कारण वादळ काही तुमचं स्टेटस, तुमची पोझिशन बघून येत नाही. They only seek to come and disrupt the normal life you live. वादळ येतच प्रत्येकाच्या आयुष्यात आणि त्या वादळाला तुझं नॉर्मल जीवन सगळं विस्कळीत करून जायची इच्छा असते. It all depends how you see that storm. तर त्या वादळाकडे तू कुठल्या नजरेनं पाहतोयस, या सगळ्यावरती तुझी पुढची स्टोरी अवलंबून आहे की तू बनेगा, टूटेगा या क्या होएगा. Amen. The first thing you can do see, I want to tell you a little bit on how you can face the storms. पहा, मला ना तुम्हाला आलेल्या वादांना तोंड कसं द्यायचं यावर थोडं शिकवायचं आहे. In the last 10 minutes, I'll give you. अजून थोडी 1-10 मिनिटं शेवटची. I will share with you the various ways you can view and embrace the storms. आलेल्या वादांना वेगवेगळ्या रीतीनं कसं पाहायचं आणि मिठीच मारायची त्या वादांना, ती कशी ते सांगतो. And how you can ride on top of them. आणि कसं त्या वादांवरती बसून आपण प्रवास करायचा, तो कसा हे सांगतो. The first thing पहिली गोष्ट you can do in a storm is never let go of your focus. जीवनात वादळ आल्यानंतर पहिली गोष्ट करायची ती अशी की लक्ष हटू देऊ नका. Let your mind be stayed on Jesus. मन तुझं येशूवर केंद्रित राहू दे, लक्ष हटवू नको. Let people say anything, do anything, whatever. You लोकं don't काही remove बोलो. your focus from Jesus. लोक काही बोलो, लोक काही करो, तू येशूंवरनं लक्ष त्या वादात काढू नको. In that storm, the disciples only saw Jesus. त्या वादामध्ये शिष्यांनी फक्त येशूंना पाहिलं, है ना. वादात शिष्यांनी फक्त येशूंना पाहिलं. वादळात आपण पण फक्त येशूंकडे पाहायचं. When a storm is raging, जेव्हा केव्हा एखादं जीवनी वादळ सुटतं, it always comes with a strong wind and unpredictable debris. तर ते वादळ नेहमी महाभयानक वारा घेऊन येतं आणि सगळीकडे केर कचरा, सगळे ढीग गोळा होतात. Your focus should be on the main purpose of this storm. तुझं लक्ष त्या वादळामागच्या मुख्य लक्षाकडे पाहिजे. तुझं लक्ष, Why is it raging at this point in my life? माझ्या आयुष्यात या वेळेला हे वादळ का उठलंय याच्याकडे तुझं लक्ष पाहिजे. Ask all the required questions you want. गरज पडणारे सगळे प्रश्न पाहिजे तर तू विचार. Permit your soul to do a thorough search into the reasons why the storms came. स्वतःच्या जीवाला परवानगी पण दे की हे वादळ माझ्या जीवनामध्ये का आलेलं आहे याचा सर्च मला करायचाच आहे. Search report. सर्च रिपोर्ट, गूगल सर्च करते ना आपण सब लोग, वैसा सर्च मारो. Maybe we have stopped coming to God, कदाचित आपण स्वतःच देवाकडे येणं सोडलं असेल, stopped praying, प्रार्थना बंद केली असेल, stopped reading the word, बायबल वाचायचं सोडलं असेल stopped fellowshipping with strong Christians. आणि खंबीर ख्रिश्चन लोकांची सहभागिता सोडली असेल. But no matter what you do, keep your focus on पण Jesus. काही असो, तुमचं लक्ष येशूंवर केंद्रित ठेवा. At times the Holy Spirit will reveal you कधी कधी पवित्र आत्मा तुम्हाला प्रगट करेल why these storms are raging. की हे वादळ का आलं तुझ्या जीवनात. If it is your fault, जर तुझी काही चूक असेल आणि त्यापायी ते आलं असेल immediately repent तर लगेच ते लक्षात आल्यावर पश्चाताप करायचा. दे बाप्पा माफ कर, भूल हो गई, क्षमा, and get back with God आणि देवाकडे परत यायचं. and allow God now to take the deal की or तोबा deal with तोबा, it. की दे बाप्पा आता तू मला क्षमा कर आणि तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कारवाई कर, व्यवहार कर. Sometimes कधी कधी you cannot find any reason except it's just a storm and it will pass. सर्च केल्यानंतर काही कारण तर सापडत नाही वादळ यायच्या मागचं. Sometimes. कधी कधी असं होतं, आपण सर्च करतो, तपासणी करतो, पण नाही कळत की हे वादळ का आलेलं आहे आणि असं काही कारण दिसून पण येत नाही, तर ते आलंय वादळ निघून पण. Sometimes it comes. कधी कधी वादळ अशी येतात, You may not have done anything wrong. कदाचित तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस तरी पण जीवनात वादळ कधी कधी येतं. Say, तर सर्च केल्यावर असं जर कळलं की नाही माझी तर काही चूकच नाही तरी पण वादळ आलंय, तर भले आया निकल जाएगा. focus, don't remove. तुम्ही तुमचं लक्ष काढू नका येशूंवरनं Don't put your focus on the storm, but on the Lord. आणि वादळावर लक्ष देत जगू नका, येशूकडे बघत जगा. The moment you lose your focus, you lose yourself and your mind, and it's very important at such a time to stay your mind steady. ज्या क्षणाला तुमचं लक्ष येशूंवरनं निघून जाईल ना त्या क्षणाला मग
तुमचं मन थाऱ्यावर राहणार नाही. आलेल्या वादळांमध्ये मन जागी राहिलं पाहिजे. Today, the number one killer is stress. आज नंबर 1 किलर म्हणजे पहिली गोष्ट जी माणसाला आज ठार मारते ती म्हणजे स्ट्रेस, दडपण, तणाव, टेन्शन. Number one. नंबर 1 ज्यापायी माणसं मरतात लेफ्ट अँड राईट. People say, oh, he died of heart attack. But the heart attack came because of stress. लोक म्हणतात हा हार्ट अटैक नहीं मिला, पर हार्ट अटैक आया ही कैसा? वो टेंशन की वजह से हार्ट अटैक आया. और क्या? Stress. स्ट्रेस, त्याला म्हणतात दडपण, म्हणतात तणाव. You may do yoga, you may do exercise, you may run marathon race, but you may collapse there itself with stress. मग त्या बाबतीत तुम्ही काही करत असाल, योगा करत असाल, रोज सकाळी चालत असाल, धावत देवदान असाल, खरं- जिमिंग करत असाल, पण जर तणाव घेऊन हे असेल तर हार्ट अटॅक येणारच. किती पण तो सडपातळ असला तरी सुद्धा. That's why Devdan is saying, I don't want to do exercise. हालेलुया. खाओ पिओ मजा करो. Best is I won't take stress. आमेन. स्ट्रेस लेने का नहीं, अपन Praise टेंशन लेने God. का नहीं, देने का भी नहीं, लेने का भी नहीं. I remember one woman was going through a total betrayal by her husband. मला आठवतं एक स्त्री होती, तिच्या नवऱ्याने तिला पुरेपूर नाकारलेली. She had lost her mind मग तिचं मनच असं बेशुद्ध झालं, शुद्ध झरपल्यासारखी बिचारी हो. because her focus was more on the storm than on God. कारण तिचं लक्ष देवापेक्षा जास्त जीवनात आलेल्या वादळावरती, की माझा नवरा मला बघतच नाही, त्याने आणि- मला रिजेक्टच केली. And sometimes the focus is more on yourself. आणि कधी कधी स्वतःवर सुद्धा लोकांचं लक्ष जरा जास्तच असतं बरं का. When you बिचारी elevate बिचारी. yourself more, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला असं फार महत्व देताना की बिचारी मी, पण बिचारी I mean, if you think so, you need a pedestal to be kept on, then every little thing people say, you will feel hurt. आणि मग जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला नेहमी उंच स्थानीच ठेवलं गेलं पाहिजे, तर मग ज्या दरवेळेला लोक थोडंसं काही बोलतील तुम्हाला वाईट वाटणारच आहे. Amen. And so she started thinking of all that he did. आणि मग ही जी होती ना, सारखं सारखं माझ्या नवऱ्याने मला बघा ना कसं केलं, हे केलं ते केलं, तोच विचार तिच्या डोक्यात. And that boiled more and more into her. आणि त्याच्यामुळे तो सगळा राग, संताप, ते सगळं उकळत राहिलं ना तिच्यात. You know, the devil will feed you with the things that you should not hear. आणि सैतान असाच असतो, तुम्ही ज्या गोष्टी ऐकू नये त्याच गोष्टी तुमच्या कानावर टाकतो सैतान. Anything that can cause depression or bitterness to come into you, such words only the devil ज्या will put. गोष्टींमधनं डिप्रेशन येऊ शकतं, ज्या गोष्टींमधनं आपल्यात कडूपणा येऊन घर करू शकतो, असल्याच गोष्टी सैतान आपल्या कानावर पाडायला मागतो. So there are times you need to examine yourself too. तर कधी कधी तुम्ही स्वतःची तपासणी करायची गरज आहे बरं. Sometimes, you know, we are also to be blamed for some things that happen in our life partially. आत्मपरीक्षा द्यायला म्हणतात, ती कधी कधी करायला हवी, कारण की कधी कधी आपणच स्वतः दोषी असतो. ज्या काही गोष्टी आपल्या जीवनात झालेल्या आहेत त्याविषयीनं कधी कधी आत्मपरीक्षा केल्यावर कळतं गलती सारी मेरी थी. And sometimes, कधी कधी when you don't focus on God, जेव्हा आपण देवावर लक्ष करत नाही, you start taking rash decisions. त्याला आपले निर्णय सगळे थरक फडक होतात. You never allow God to take over. आणि आपण देवाला ना ताबा घ्यायची परवानगीच देत नाही. With that anger, she filed for a divorce. त्या रागामध्ये त्या बाईनं घटस्फोटच टाकला कोर्टात. And that way, she never got her husband back. आणि मग अशा रीतीनं तिला तिचा नवरा परत मिळालाच नाही ना. अभि घटस्फोट टाकल्यानंतर नवरा परत कसा मिळणार आहे? I mean, so where is God in all this? मग ह्या सगळ्या चित्रात देव कुठे आहे हो? दिसतो का तुम्हाला देव कुठे ह्या चित्रात? मला तर नाही दिसत. Always give time. तसं नाही ना, थोडा वेळ द्या ना नेहमी. Time for yourself to see things clearly. नेहमी थोडं स्वतःला वेळ द्यायची की बाबा आत्मपरीक्षा करा, सगळं क्लिअर कट दिसू दे, थाऱ्यावर या, जागेवर या, Time for other person to शुद्धीत repent. या, दुसऱ्या माणसांनी पण पश्चाताप करावा म्हणून त्यालाही वेळ द्या, Time for God to work. आणि देवानी काम करावं म्हणून देवालाही वेळ द्या. See, when Peter, the apostle Peter, fixed his eyes on Jesus, he could walk on the water. प्रेषित पेत्राने येशूंवर डोळे केंद्रित केल्यावर त्याला पाण्यावर चालता आलंच ना. But when he fixed his eyes on the stormy water, he was drowning. वादळावरती लक्ष केलं आणि तो बुडायला लागला. See? Always see Jesus because he is the author and finisher of your faith. नेहमी येशूंकडे बघत जगायचं. आपल्या विश्वासाचा आदी आणि अंत येशू आहेत. Amen. आमेन. Ask God to put your focus on him. देवाला सांगायचं, मागायचं की माझं लक्ष देवाप्पा तुझ्यावरती राहील असं तू कर. How will I know that my focus is on God? मला कसं कळायचं माझं लक्ष देवावरच आहे? Very easy. सोपं आहे. In the storm, if you are rejoicing and having peace, that means your eyes are on Jesus. वादळांमध्ये जर तुमचं लक्ष येशूंकडे असेल तर ते कळणार कसं आहे की तुम्ही आनंदी आहात त्या वादळामध्ये. Yes. तर त्याच्यावरनं कळतं. People are going through hard times, but they are singing. लोक अगदी कठीण प्रसंगातनं जात असतात तरी पण प्रभूची गाणी गातात. हे जर असं बघितलं तर समजायचं लक्ष ठिकाण्यावर आहे. On the Facebook and all, they put their photos. They are going around here and there. सोशल मीडियावर पण लोक बरंच काही टाकतात ना की मैं कहाँ हूँ, कभी हूँ, सबको मालूम पडना चाहिए मैं कहाँ कभी हूँ. Some people just put it because they are going through hard time. काही लोक टाकतात कारण की ते लोक अवघड प्रसंगातनं जात असतात.
Even whether you put or not, तर काही असो, सोशल मीडियावर तुम्ही टाका न टाका, पोस्ट if there is peace inside here, इथे तुझ्या आत शांती जर असली, that person's eyes is on Jesus. मैं बोलू नैया पार त्या माणसाची नजर येशूंवर आहे And very soon, आणि फार लवकर he will remove you from it all. येशू तुम्हाला त्या सगळ्या वादातनं बाहेर Praise काढणार God. आहेत. देवाला धन्यवाद. Let's all stand up. आता सर्वांनी उभे राहा. Let us now focus our mind on Jesus. आता ना आपण आपले मन अगदी येशूंवर केंद्रित करूया. Every one of us. सगळ्यांनी, प्रत्येकाने आपलं मन येशूंवर It's केंद्रित करा. only Jesus. येशू म्हणजे येशू, फक्त येशू Nobody else. आणि कोणी नाही. God will keep him in perfect peace only those whose eyes are focused on God. फक्त ज्यांचे डोळे येशूंवर केंद्रित आहेत त्यांनाच देव परिपूर्ण शांतीत राखेल. So peace comes तर शांती येते when your eyes are on Jesus. जेव्हा आपले डोळे येशूंवर असतात, तेव्हा शांती येते. Every morning रोज सकाळी I have to meet Jesus. मला ना येशूंना भेटावंच लागतं, नाही होत माझं I येशूंशिवाय. jump from the bed उडी मारतो माझ्या बेडवर, like a spring on my legs, माझ्या पायांना स्प्रिंग लागल्यासारखी, rush to my room, आणि हे घाई घाईने माझ्या खोलीत जातो and I meet my Jesus. आणि येशूंना भेटतो. मग असं वाटतं हा जीव आला. Yes. Just meet Jesus every day. तसं रोज येशूंना भेटा, Read the Bible every day. बायबल रोज वाचा. सोपं आहे, इझी आहे, ऍक्च्युली Meet इझी आहे. mature Christians every day. समंजस आणि प्रौढ लोकांची सहभागिता साधा. Don't go around with all unbeliever friends. अविश्वासू मित्रांच्या, मैत्रिणींच्या संगतीत सारखे बसू नका. Especially when you are going through trials. खास करून जेव्हा तुम्ही संकटातनं, वादातनं जात असताना, Especially when you are going through खास trials, करून try जीवनात. avoid meeting unbelievers. खास करून जीवनात जेव्हा तुम्ही वादळांमधून जात असता त्यावेळेला अविश्वासू लोकांना भेटायचं टाळाच. Yes, because they will give you suggestions which will be better than the devil's suggestions. का अविश्वासू लोक तुम्हाला असे काही सल्ले देतील जे सैतानाहूनही चांगले असतील. Yes. मग काय Satan कराल? himself will wonder, how could I not give such kind of सैतान suggestion? स्वतः he gave? आश्चर्य कर, ये बंदा मेरे से भी आगे है. क्या सजेशन दे के दिया वो बिलीवर को. इसको ही अभी मैं कैप्टन बनाऊंगा हाँ. मेरा. Say, don't meet, and then don't meet lukewarm Christians. आणि कोमट ख्रिश्चन लोकांना पण भेटू नका. Don't share your troubles with normal Christians. आणि जे अगदी साधे ख्रिश्चन आहेत त्यांना पण आपले त्रास सांगू नका. They will say, ते म्हणतील बरोबर आहे, मी पण विचार करतो, मी पण आता चाललो, तू पण आता चाल, आपण दोघंच सोडू येशूला. हो, मलाही See, कळतच आम्ही- नव्हतं की जीवनात असं सगळं का चाललंय. काम करते आपण, सब छोड़ ही देंगे, जीसस बिजस मांगता ही नहीं आपल्याला. हे चर्च में जाके कुछ मिलता नाही रे. मी प्रेयर करत होतो कन्फर्मेशन साठी हा. कोणीतरी पाहिजे मला, अशी देवाने आणलं तुला. कन्फर्मेशन म्हणजे कमालच आहे. ओके, सो बी स्ट्रॉंग इन द लॉर्ड तर नको ते सगळे प्रकार. प्रभूमध्ये जरा अगदी अँड द खंबीर राहा. पॉवर ऑफ हिज माइंड. प्रभूच्या बळात खंबीर राहा. And look to Jesus. येशूंकडे बघत जगा. Make your imagination strong कल्पना ज्या आहेत त्या खंबीर करा and see all things will work out. आणि बघा सगळं सरते शेवटी चांगल्याकडेच होईल आपल्या Loving जीवनात. Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you for all the people who have joined me today. जे सर्वजण आज माझ्या सोबत आहेत त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद. Master, प्रभू, I'm trying to make the atmosphere more pleasant. मी सगळं वातावरण जरा सौख्यमय करायचा प्रयत्न करत आहे. Though I know जरी मला ठाऊक आहे some people are going through hard times, काही माणसं फार अवघड प्रसंगातनं जात आहेत, but I pray पण तरी मी प्रार्थना करतो that they may all focus their eyes on you. त्यांना सर्वांना त्यांचं लक्ष तुझ्यावर केंद्रित करता यावं And you are going to remove that rock. आणि तू तो खडक त्यांच्यासाठी हलवा बास. These storms are building their spiritual muscles. ही वादळं त्यांच्या आध्यात्मिक स्नायूंना स्ट्रॉंग करतायत. And once God sees your endurance, आणि एकदा देवाला तुझी चिकाटी दिसली ना, God will come and pick up that rock and throw it aside. देव येईल आणि तो खडक उचलून बाजूला टाकून देईल, ज्याला आपण वादळ म्हणतो. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Lord, प्रभू, bless my people. माझे लोक आशीर्वादित कर. Heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Whoever needs a job, give them a ज्यांना job. नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी दे. Those who are in debts, remove them from ज्यांना their कर्ज debts झालंय त्यांचं कर्ज काढ and set them free. आणि त्यांना मोकळं कर. Thank you, Father. धन्यवाद Thank देवा. you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise the Lord. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Amen. Now we will have a little celebration. Please be आता seated. थोडंसं आपण सेलिब्रेशन करूया.
Now we will pray for the seed of the season offerings. आता आपण ऋतूतील उत्तम बीजाच्या या दानार्पणासाठी प्रार्थना करूया. Proverbs 3, 9 and 10. नीतिसूत्र 3, 9 आणि 10 वचन. Honor the Lord with your possessions and with the first fruits of all your increase, so your barns will be filled with plenty and your vats will overflow with new wine. नीतिसूत्र 3, 9 आणि 10. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. Lord, as you have mandated this promise to me, प्रभू Lord, प्रभू जसं हे वचन तू मला दिलेलं आहेस that once a year we have this special seed of the season offerings, की वर्षातून एकदा आम्ही हे खास ऋतूतील उत्तम बीजाचं दान गोळा करायचं आहे and you will bless the people, आणि केल्या पश्चात तू लोकांना आशीर्वाद देणार and आहेस all their needs you will meet. आणि त्यांच्या सगळ्या गरजा तू भागवणार आहेस. My people have given generously, Lord. माझ्या लोकांनी सढळ हाताने दिलेलं आहे देव बाप्पा. See their hearts, त्यांचं हृदय तू पहा see their sacrificial offering, आणि त्यागपूर्ण रीतीनं त्यांनी टाकलेलं दान पहा. read all those prayer requests, सर्व Lord. प्रार्थना विनंत्या वाच. Whatever they need, give it to them, जी Lord. काही त्यांची गरज आहे ती भागव दे बाप्पा. Bless them, त्यांना आशीर्वादित कर, heal them. त्यांना आरोग्य दे. Every desire they wrote before you, जी काही इच्छा त्यांनी तुझ्या समोर लिहून व्यक्त केली answer it, Lord, त्याला उत्तर दे देव and satisfy them. आणि त्यांना समाधानी कर, तृप्त कर. You said those who sow तू म्हणाला जे पेरतील in a great way महान रीतीनं will reap also in a great ते way. कापतील सुद्धा महान रीतीनं. Let them reap in a great way. महान रीतीनं त्यांना कापायला लाव Prosper all of them. आणि सर्वांना समृद्ध कर. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now we will have a prayer for the anniversary that we are celebrating this week. तर आपण आज प्रार्थना करू आपल्या चर्चसाठी परत एकदा. So I just call upon our elders come, and even our pastor Johnny. पास्टर जॉनी आणि आपले बाकीचे जे सर्व एल्डर्स आहेत त्यांना मी आमंत्रित Today करीन. parrot color he wore. Amen. Praise God. And so he's going to pray. तर पास्टर जॉनी आपल्यासाठी चर्चसाठी प्रार्थना करतील. We will all stand up. आपण सर्वजण उभे राहूया We will thank the Lord आणि प्रभूचे आभार मानूया. for what he has done for the past 22 years in our church. गेली 22 वर्ष देवाने आपल्या चर्चमध्ये जे केलंय त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. Amen. आमेन. Now over to Pastor Johnny. Praise the Lord. Hallelujah. So I'm so happy today to stand in this holy pulpit, this holy ground, आज या पवित्र वेदीवर उभं राहून मी फार आनंदी आहे and to really thank God for this wonderful church and our wonderful parents, Pastor Peter and Pastor Jayashri. देवाचे आभार मानतो या अद्भुत मंडळीसाठी आणि आपले प्रिय पास्टर अद्भुत आपले माता पिता आहेत पास्टर पीटर व पास्टर जयश्री Yes. त्याबद्दल. Yeah. So before I proceed, I want to tell you that today is the 1148th Monday Discipleship meeting. आज 1148वी आजची शिष्य सभा आहे And this church has seen its growth day by day, week after week and year after year. आणि दिवसांमागे दिवस गेले वर्षांमागे वर्ष गेले परंतु या मंडळीची वाढ खुंटली नाही. Earlier we used to try counting the people coming, but now we know it's countless oceans of people who have been touched through this ministry of Pastor Peter and Pastor Jayashri. अगोदर मोजणे इतके लोक यायचे परंतु आता अगणित लोक येत आहेत पास्टर पीटर पास्टर जयश्री यांच्या वचनाद्वारे. And they have been saved, restored and established in Christ. आणि ख्रिस्तामध्ये त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे त्यांचं तारण झालेलं आहे ते स्थापित झाले आहेत And they are preparing for the great Lord's coming. आणि प्रभूच्या आगमनासाठी ते पूर्व तयारी करत आहेत. And our church under our wonderful parents, Pastor Peter and Pastor Jayashri, is a prepared church for the coming of the Lord Jesus आणि Christ. प्रभूच्या आगमनासाठी सदैव तयार आणि सिद्ध असलेलं आपलं चर्च आहे कारण आपल्यावर आपले अद्भुत माता पिता यांचा हात आहे पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचा. So first I want to thank God for our wonderful parents, our shepherds, Pastor Peter and Pastor Jayashri. Let's say thank you Jesus for Pastor Peter. Thank you Jesus for Pastor Jayashri. तर पास्टर पीटर पास्टर जयश्री यांच्यासाठी आपण देवाचे आभार मानूया. सर्वजण म्हणूया प्रभू येशू धन्यवाद पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांच्यासाठी. Let's say together. एकत्र. Thank you Jesus for Pastor Peter. Thank you Jesus for Pastor Jayashri. थँक्यू जीसस फॉर पास्टर जयश्री. And we always should remember it's because of the shepherding and their love as parents and the persistent efforts that we all are in the wonderful faith of Jesus Christ preparing ourselves each day. आणि रोज आपण
दिवसेंदिवस तयार होत आहोत, प्रभू येशूच्या विश्वासामध्ये टिकून आहोत, त्याच्या मागचं कारण एकच आहे की त्यांनी त्यांचं मेंढपाळाचं हृदय आपल्यासाठी ओतून दिलेलं आहे. आपल्यासाठी दिवस रात्र त्यांनी कष्ट केलेले आहेत आणि वचनाद्वारे आपली सेवा केली आहे. Saturday, Sunday, Monday, never ending. And each day also in the prayer room, on their knees, they have cried and prayed for us. शनिवार, रविवार, सोमवार अखंड ते वचनाद्वारे आपली सेवा करत आहेत आणि दररोज गुडघ्यांवर जाऊन आपल्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि देवाकडून आपल्यासाठी ताजा मन्ना घेऊन येत आहेत. And that is what has kept us safe, this church safe, and the members safe, and far away also people all over the world are listening to them. आणि त्यामुळेच आतापर्यंत आपण सुरक्षित आहोत. आपले चर्चतील प्रत्येक सभासद आतापर्यंत सुरक्षित आहेत. And wherever they are settled, whether India, abroad, people are getting blessed through our ministry to the teaching of the Pastor Peter and Pastor Jay Sri. आणि बाहेर देखील जे लोक गेलेले आहेत ते इंडिया भारतामध्ये कुठेही स्थापित असेल किंवा परदेशामध्ये कुठं स्थिर स्थावर झालेले असेल ते देखील पास्टर पीटर, पास्टर जयश्री यांच्या वचनाद्वारे आशीर्वादित होत आहेत. So I'll reflect on the book of Colossians chapter 1 verses 15 to 18. तर कलसेकरस पत्र पहिला अध्याय 15 ते 18 या वचनाकडे आपण वळूया. The Son is the image of the invisible God, the firstborn over all creation. तर पुत्र हा अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि तो सर्व निर्मितीतील प्रथम असा आहे. For in him all things were created, त्याच्या ठाई सर्व काही निर्माण करण्यात आले होते, things in heaven and on earth, आकाशात व पृथ्वीवर, visible and invisible, अदृश्य व दृश्य, whether thrones or powers, मग सर्व सत्ता असो किंवा सामर्थ्य असो, or rulers or authorities, सर्व अधिकार व सर्व शक्ती, all things have been created through him सर्व काही त्याच्या ठाई निर्माण झाले आहे and for him, आणि त्याच्याकरिता and in him all things hold together. आणि त्याच्या ठाईच सर्व काही स्थिर आहे. And above all, he is the head of the body, the church. आणि त्याहून अधिक म्हणजे मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. And that is what our parents have always taught us. The head of our church is the Lord Jesus Christ. आणि तेच आपल्या आध्यात्मिक माता पित्यांनी आपल्याला आतापर्यंत शिकवलेलं आहे So let's- की आपल्या चर्चचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. So let's pray to that wonderful Lord Jesus Christ that he will carry forward this church and our parents and all of us together till the long, long journey. तर आपण आज हीच प्रार्थना करायची आहे की आपले प्रिय पास्टर जयश्री, पास्टर पीटर यांच्या बरोबरच आपल्या सर्वांना दीर्घ काळापर्यंतचा प्रवास ख्रिस्तामध्ये आपल्याला करायचा आहे. Heavenly Father, at this moment I bring this wonderful church, प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, आज या मंडळीला आम्ही तुझ्या पुढे आणतो. our wonderful parents, Pastor Peter and Pastor Jayashree and our sister Sandra, oh God. आमचे आध्यात्मिक माता पिता पास्टर पीटर, पास्टर जयश्री व बहीण सॅन्ड्रा यांना देखील तुझ्या पुढे आणतो. And all our elders and all our pastors and master we bring in front of you, oh God. सर्व एल्डर्स, सर्व पास्टर्स यांना तुझ्या पुढे आणतो. And every working staff in this church, oh Master God. आणि सर्व जे या ठिकाणी काम करणारे स्टाफ आहेत त्यांना तुझ्या पुढे And to आणतो. all our members and well-wishers all over the world, oh Master God, we bring in the throne of grace, oh Master. सर्व आज या कृपासनासमोर सर्व जे आमचे सभासद आहेत आणि सर्व जे शुभेच्छक आहेत त्यांना तुझ्या पुढे आणतो. Father, we urge you, Master. बाप्पा, आम्ही आज विनंती करतो, Bless each of them mightily, oh Master God, with a long life, oh Master God, first. प्रत्येकाला दीर्घ आयुष्य देऊन परमेश्वरा तू आशीर्वादित कर. Thank you, Master God, for blessing all of us with a good health, oh Master God. प्रभू, तू आम्हाला सुदृढ आरोग्य देत आहे त्याबद्दल धन्यवाद. Thank you, Lord, you're providing everything for this church to continue further in the growth, Master God. मंडळीच्या वाढीसाठी जो काही पुरवठा तू करत आहे त्याबद्दल धन्यवाद. Thank you for the financial blessing, Master God, and the spiritual blessings on this church, oh Master God. प्रभू, या मंडळीमध्ये आध्यात्मिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद उतरत आहे त्याबद्दल धन्यवाद. Thank you for the countless miracles that have worked in this church, oh Master God, on Saturday, Sunday, Monday, oh Master God. शनिवार, रविवार, सोमवार अगणित चमत्कार या ठिकाणी घडत आहे त्याबद्दल धन्यवाद. Thank you for reaching out to all the people through the YouTube and other channels, oh Master God, where people have been touched, received the healing also there, Master God. इंटरनेटद्वारे, युट्यूबद्वारे परमेश्वरा लोकांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत हे वचन पोहोचत आहे आणि लोकांना आशीर्वाद मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद. Thank you for the rich word that is coming from our parents' mouth, oh Master God. परमेश्वरा, आमच्या आध्यात्मिक माता पितांच्या मुखातून श्रीमंतीने भरलेला शब्द येत आहे त्याबद्दल धन्यवाद. This is enriching our spiritual life, our academic life, our spiritual life, and every aspect of our life, oh Master प्रभू, God. आमच्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये हे वचन कार्य करत आहे. आमचं शैक्षणिक जीवन असो किंवा वैयक्तिक जीवन असो किंवा आध्यात्मिक जीवन असो, Whether it's a small child or an elderly person, all are touched through this
wonderful ministry of ours, O Master God. लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला या सेवेमध्ये आशीर्वाद मिळत आहे. धन्यवाद. Rich or poor, great or small, everyone is blessed through the wonderful prayers of this ministry, Master God. श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येकाला या सेवेमध्ये आशीर्वाद मिळत आहे. धन्यवाद. Thank you for this fruitful ground called Vineyard Workers Church, O Master God. प्रभू, या फळदायी जमिनीसाठी धन्यवाद. विनियार्ड वर्कर्स चर्चच्या इमारतीसाठी देखील धन्यवाद. Thank you, Master God, for everything that's happening here today, Master God. प्रभू, आज या ठिकाणी या जमिनीवर जे काही घडत आहे त्याबद्दल धन्यवाद. And we are sure, O Master God, that you would do immeasurably great than we can ask or imagine for this wonderful parents of us, for this church of us, and for all its members, O Master God. आणि प्रभू, आज आमच्या माता पितांसाठी जे काही आम्ही मागितलं आहे, चर्चसाठी मागितलं आहे आणि जे काही सभासदांसाठी मागितलं आहे, ते त्यामध्ये मागण्या आणि कल्पना या पलीकडे देणारा तू आमचा बाप आहे, त्याबद्दल धन्यवाद. In the name of Jesus, our Lord and Savior, I make this prayer. आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो तारणाऱ्याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो. And we all said Amen. आणि आपण सर्वजण म्हणूया आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Wonderful. छान. I pray that God may bless us more and more. मी प्रार्थना करतो की देवाने आपल्याला अजून अजून आशीर्वादित करावं. So whether we meet here or we speak to you online, मग आपली इथे भेट हो किंवा आम्ही तुम्हा लोकांना ऑनलाईन भेटो, I only want that the word may prevail in your lives. इच्छा माझी नेहमी एकच आहे की देवाचं वचन तुमच्या जीवनात टिकून राहावं. Because more than anything else, it is the word of God. कारण कसं आहे, आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त देवाचं वचन महत्वाचं आहे. And I know we need to have communion with one another also. आणि मला माहितीये, मला कळतं की आपण एकमेकांना भेटलेही पाहिजे, सहभागिता झाली पाहिजे, तेवढं मला समजतं. But pray that, before Christmas everything opens, so at least Christmas we can पण have a प्रार्थना great करा celebration this की time. नाताळच्या अगोदर तरी सगळं उघडावं, म्हणजे नाताळ आपल्याला एकत्र साजरा करता येईल. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. May the grace of our Lord Jesus Christ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, and the love of God परमेश्वराची प्रीती and the sweet fellowship of the Holy Spirit be with you व all. पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सगळ्यांसमवेत राहो. Wish one another एकमेकांना विश करूयात and carry the presence of God. आणि देवाचा सहवास आपल्या जीवनात बाळगूयात. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.